आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी वर्कशीट तसेच बुलके बाहुली पपेट तयार करणे या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। आता आपण पुढील कृती करूया, जिचे नाव आहे करून पाहूया। मातांचे 2 गट तयार करा। दोन्ही गटातील मातांना आपल्या आवडीचा अंक हातावर लिहायला सांगा। लीडर मातेने त्यांना सूचना द्यायच्या आहेत। जसे ज्या माताच्या हातावर सर्वात लहान अंक असेल ती माता पहिले उभी राहील। नंतर त्यांच्या पुढील अंकाप्रमाणे बाकी माता उभ्या राहतील। जो गट अधिक क्रमाने उभा राहील तो गट विजेता असेल। लीडर मातेने सूचना बदलत राहाव्यात। अशा प्रकारे हा खेळ सर्व मातांनी खेळायचा आहे। आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यावर आपत्कालीन परिस्थिती येऊ शकते। अशा परिस्थितीत घाबरून न जाता विशिष्ट क्रमांकावर फोन करून तत्काळ मदत मिळू शकते। चला तर मग या क्रमांकाबद्दल माहिती घेऊन जाणून घेऊया। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। एका गावात निपुण महाराष्ट्र अंतर्गत माता पालक गटाची बैठक सुरू होती। अंगणवाडी सेविकाताई मुलांच्या शिक्षणावर बोलत होत्या। चर्चा रंगात आली होती तेवढ्यात गटातील सविताताई उभ्या राहिल्या। सविताताई गावातील एक जागृत महिला म्हणून ओळखल्या जायच्या। सविताताई म्हणाल्या, मैत्रिणींनो, आपण मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देतोय हे खूप छान आहे, पण एका सुजाण आईला आणखी एका गोष्टीची तयारी ठेवावी लागते, ती म्हणजे संकट काळाची तयारी। सगळ्या बाया एकमेकींकडे बघू लागल्या। सविताताई पुढे म्हणाल्या, समजा घरात अचानक कोणी आजारी पडलं किंवा रात्री अपरात्री काही भीती वाटली तर तुम्ही काय कराल? काही जणी म्हणाल्या, आम्ही नवऱ्याला फोन करू, तर काही म्हणाल्या, शेजाऱ्यांना हाक मारू। सविताताई हसल्या आणि म्हणाल्या, ते तर करायचंच, पण त्याहीपेक्षा आधी आपल्या मोबाईलमध्ये एक जादुई नंबर असायला हवा, तो म्हणजे 112 112। त्यांनी समजावून सांगितले, बायांनो, हा 112 नंबर असा आहे की नेटवर्क नसले तरीही लागतो। पोलीस असो, ॲम्ब्युलन्स असो की आग लागल्याची बातमी, फक्त हा एक नंबर फिरवला की मदत लगेच येते। त्यानंतर त्यांनी अजून 2 महत्त्वाचे नंबर सांगितले। जर कोणी फसून बँकेतून पैसे काढले तर रडत बसू नका, लगेच 1930 ला फोन करा। आणि फक्त तब्येत बिघडली तर 108 नंबरची रुग्णवाहिका आहेच। सविताताईंचे बोलणे ऐकून बैठकीतल्या प्रत्येक महिलेने त्याच वेळी आपल्या साध्या किंवा स्मार्टफोनमध्ये हे नंबर सेव्ह केले आणि आपल्या मुलांनाही 112 बद्दल माहिती दिली। त्या दिवशी प्रत्येक आई फक्त निपुण नाही तर सुरक्षित होऊन घरी परतली। तात्पर्य, संकटाची चाहूल सांगून येत नाही, पण सुजाण आईची तयारी पूर्ण असावी। चला आता आपण पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। मातेने संख्यांच्या चिठ्ठ्या बनवायच्या आहेत। त्या मुलांसमोर टाकून त्यातील काही चिठ्ठ्या मुलाला उचलून त्याचे वाचन करून त्या चढत्या व उतरत्या क्रमाने लावायला सांगायच्या आहेत। दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या। आजच्या कृती इथेच संपत आहे। अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।